Hello guys, good morning, have a nice day. This is Bashveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the five elements in body parts or in human beings or in human bodies. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे 5 एलिमेंट्स आहेत म्हणजे पंचमहाभूते, आपल्या शरीर जे बनलेलं आहे मानवी शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. ते पंचमहाभूत कोणती, ते शरीरावर कसा इफेक्ट करतात आणि त्यापैकी 5 जे तत्व आहेत म्हणजे आकाश तत्व असेल, अग्नी तत्व असेल, जल तत्व असेल किंवा वायू तत्व असेल किंवा पृथ्वी तत्व असेल, हे 5 पंचमहाभूतापासून आपला देह बनलेला आहे. आणि यामध्ये जर थोडा जरी इम्बॅलन्स झाला तर त्या मानवी शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो आणि आपण आपले जे पंचतत्व आहेत शरीरातले ते कसे बॅलन्स मध्ये ठेवायचे आणि आपलं शरीर निरोगी, मस्तिष्क एकदम चांगलं म्हणजे चांगलं विचार करणारं आणि म्हणजे आपण फिजिकली बॉडीली फिट कसं राहायचं हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, सो गाइज, वेलकम बैक to my channel Speak English with BK. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button you will get a bell icon, you press that bell icon also, then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. So guys, let's start. तर आपण आपले इष्टदैवत महादेवजी आणि आपली कुलदेवी डोंगराई माता हिला वंदन करून आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तर हा जो मानवी देह बनलेला आहे तो 5 तत्वापासून बनलेला आहे. 5 एलिमेंट्स. 5 एलिमेंट्स म्हणजे 5 तत्व. विच आर दिस 5 एलिमेंट्स? फर्स्ट वन इज फायर. फायर मीन्स अग्नि. सेकंड वन इज एअर. एअर म्हणजे वायू, वायू तत्व. थर्ड वन इज स्काय. स्काय म्हणजे आकाश तत्व. फोर्थ वन इज अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वी. अँड फिफ्थ वन इज दॅट इज वॉटर. वॉटर मीन्स जल, जलतत्व. म्हणजे पृथ्वी, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, अग्नि तत्व आणि जल तत्व, या 5 तत्वापासून आपला हा देह बनलेला आहे. मानवी देह असेल किंवा जगातली इव्हन कुठलीही गोष्ट, मग ती जीवित असेल किंवा लाईव्ह असेल किंवा म्हणजे मृत अवस्थेत म्हणजे वस्तूच्या रूपात असेल, कुठलीही वस्तू घ्या, कुठलाही मानव घ्या, कुठलाही प्राणी घ्या, हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. म्हणजे पृथ्वीवर ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासूनच बनलेला आहे. ब्रह्मांडात ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासूनच हे ब्रह्मांडामध्ये जे आपण आहोत त्या सगळं बनलेलं आहे. बाहेरचं काय नाही, इथलंच आहे सगळं. ठीक आहे. तर आपल्याला या 5 बोटाची नावं मी कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलेले आहेत. हे पहा, असं मी धरतो उलटा. हे प्रथम जे बोट आहे अंगुठा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? थंब. अंगुठ्याला काय म्हणायचं? थंब. आणि इट रिप्रेझेंट्स, अंगठा रिप्रेझेंट कशाचं रिप्रेझेंट करतो? फायर एलिमेंट्स. थंब रिप्रेझेंट्स फायर एलिमेंट्स. म्हणजे अंगठा हे कशाचं प्रतिनिधित्व करतो किंवा काय दाखवतो, काय दर्शवितो? तर आपल्यातलं जे अग्नि तत्व आहे हे अंगुठ्याच्या ह्या वरचा जे टीप आहे, वरचा पोर्शन, हा इथं इथं अग्नि तत्व असतो वरच्या भागात. तर अंगठ्याचा जो हा वरचा भाग आहे किंवा अंगठा म्हणूया, अंगठ्याच्या ठिकाणी काय आहे?
अग्नितत्व आहे. पूर्ण बॉडीचा आपण अभ्यास स्टडी करणार आहोतच, परंतु अगोदर आपण हाताचं बघूया. हातामध्ये कशी 5 तत्व आहेत आणि कुण्या फिंगरमध्ये कुठलं तत्व आहे हे अगोदर अभ्यासूया. थंब जो आहे, थंबला मराठीतून काय म्हणतात? अंगुठा. इंग्लिश मधून थंब. तर थंब मध्ये इट रिप्रेझेंट्स विच एलिमेंट्स? फायर एलिमेंट. फायर एलिमेंट मीन्स अग्नि तत्व. आपल्या शरीरात जे अग्नि तत्व आहे किंवा अग्नी आहे ते दाखवतं. कोण? अंगुठा दाखवतो. त्यानंतर हे जे येणारं बोट आहे हे तर्जनी. तर्जनी बोट, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर रिप्रेझेंट्स which element? Index finger represents which element? It means index finger represents air. Air element. म्हणजेच तर्जनी हे कशाचं तत्व दाखवतं? तर आपल्यात जे वायू तत्व आहे, एअर. एअर म्हणजे वायू किंवा हवा. तर आपल्या शरीरामध्ये जी हवा आहे किंवा वायू तत्व आहे हे दर्शविणारं हे बोट आहे, तर्जनी बोट. क्लिअर? त्यानंतर कुठलं बोट आहे? मध्यमा. हे मधलं बोट उंच असं आहे बघा, मध्यमा. मध्यमा याला इंग्लिश मधून काय म्हणतात? मिडिल फिंगर. This finger is called as middle finger and it represents which element? It represents the sky element. तर हा आपल्या शरीरातलं आकाश तत्व, आपल्या शरीरामध्ये जे आकाश तत्व आहे त्याचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे हे मधलं बोट हे आकाश तत्वाचं बोट आहे. कशाचं? आकाश तत्व. त्यानंतर येते अनामिका. याला काय म्हणतात? ह्या बोटाला अनामिका. तर इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात? अनामिकेला रिंग फिंगर. आता लक्षात येणार रिंग फिंगर, कारण एंगेजमेंटच्या वेळेला आपण एकमेकाच्या हातात रिंग घालतो बघा. आणि आपली बिलीव्ड फ्युचर वाईफ, म्हणजे भावी वधू जी असते ती आपल्या या बोटामध्ये काय घालते? अंगुठी. आणि अंगुठी घातली की मन में लड्डू फुटते है. कितने फुटते? 2 फुटते है. फुटते की नाही? तर हे जे काय आहे अनामिका, इट रिप्रेझेंट्स, इट इज कॉल्ड ॲज विच रिंग फिंगर अँड इट रिप्रेझेंट्स दी विच एलिमेंट? दॅट इज अर्थ एलिमेंट. आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्व किंवा मातीचं तत्व. पृथ्वी म्हणा किंवा मट्टी म्हणा, माती म्हणा, मातीचं तत्व किंवा पृथ्वीचं तत्व याचं हा बोट दर्शवितो. कुठलं? अनामिकेचं बोट पृथ्वी तत्व दाखवतो. आणि लास्टचं जे बोट आहे याला मराठीतून कनिष्ठा म्हणतात किंवा करंगळी सुद्धा म्हणतात. करंगळी. बाई माझी करंगळी मोडली ग, बाई माझी करंगळी मोडली, ऐन दुपारी यमुना तीरी होडी कुणी काढली, अन बाई माझी करंगळी मोडली, अन बाई माझी करंगळी मोडली. हे गाणं आहे बघा. दादा कोंडकेचं आहे आणि उषा चव्हाणचं. तर ही जी करंगळी आहे, तर म्हणजे गाण्याचं बोल काय? ऐन दुपारी यमुने तेरी. म्हणजे कृष्ण आणि राधेवर अभिप्रेत गाणं आहे. कृष्ण येतो आणि खोड्या काढतो आणि त्या राधेला असं पकडताना तिच्या करंगळीला असं पकडतो आणि तिनं ते पळत असते ना, तिनं आपल्याला बचाव करण्यासाठी. आणि मग कृष्ण तिला असं खोडकरपणात पकडत असतो, धरत असतो. तर त्यावेळेला तिची करंगळी हातात येते, ती सुटते. त्यावेळेला ती करंगळी मोडते. म्हणजे करंगळीला हिसका बसतो, दुखती. मग तिनं लगेच दुखाले म्हणून त्यावेळेसचे जे भाव आहेत तिचे, ते राधेचे, त्या गाण्यातनं वर्णन केलेलं आहे. बाई माझी करंगळी कुणी मोडली किंवा करंगळी मोडली, आईनं दुपारी यमुनी तेरी. यमुनी तेरी पाण्याला ज्या वेळेला गेलती कोण? राधा. त्यावेळेला श्रीकृष्ण तिथं टपलेला असायचंच. आणि मग तिथं गेले की त्या गवळणीच्या खोड्या काढायचा. मग राधा तर त्याची स्पेशल म्हणजे जवळची, एकदम जवळची. यु नो ऑल ऑफ दिस स्पेशल म्हणजे खास, त्याची एकदम क्लोज फ्रेंड. तर तिला खोड्या काढत असताना तिच्या करंगळीला असं पकडतो आणि कानानं पकडलं की मग तिला करंगळीला हिसका बसतो, ती दुखायला लागते. तर त्यावर आधारित हे गाणं आहे
आईनं दुपारी यमुनेच्या तीरी खुडी हळूच काढली आणि बाई माझी करंगळी मोडली. हे राधेचे भाव आहेत, राधेनं म्हटलेलं. ठीक आहे. तर ही करंगळी, हिला काय म्हणायचं? कनिष्ठा. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? कनिष्ठेला लिटिल फिंगर. सगळ्यात लहान आहे ना, लिटिल फिंगर. आणि इट रिप्रेझेंट्स, लिटिल फिंगर रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? हे जे फिंगर आहे हे कुठलं तत्व दाखवतं? दॅट लिटिल फिंगर रिप्रेझेंट्स आवर वॉटर एलिमेंट. म्हणजे आपल्या शरीरातलं जलतत्व जे आहे, जल म्हणजे पाणी, पाण्याचं तत्व जो दाखवतो तो हे बोट म्हणजेच करंगळी किंवा कनिष्ठा हे बोट आपल्या शरीरातलं जलतत्व रिप्रेझेंट्स करतो किंवा दाखवतो, किंवा या बोटामध्ये जलतत्व असतं. म्हणजे पंचमहाभूते आपल्या शरीरात आहेत. पूर्ण शरीराचा बॉडीचा अभ्यास करायचा म्हटलं तर व्हिडिओ अगदी 24 तासाचा होऊन जाईल, परंतु आपल्याला मर्यादा आहे. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ आपण काढू शकतो. ते सुद्धा व्यवस्थित लोक बघत नाहीत, स्किप करत 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 बघतात. म्हणून आपल्याला या हातामध्ये 5 तत्व आहेत, याचा अभ्यास झाला म्हणजे पूर्ण बॉडीचा अभ्यास झाल्यासारखंच आहे. तर वन्स अगेन धिस थंब रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? दॅट इज फायर एलिमेंट. म्हणजे अग्नी तत्वाचं रिप्रेझेंटेशन या अंगठा हे अग्नी तत्वाचं बोट असं मानलं जातं किंवा असतं. नेक्स्ट तर्जनी. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर. इट रिप्रेझेंट्स एअर एलिमेंट. आपल्या शरीरातलं वायू तत्व किंवा वाऱ्याचं रिप्रेझेंटेशन किंवा हे दाखवतं, म्हणजे वायू तत्व दाखवणारं बोट म्हणजे तर्जनी. त्यानंतर हे जे बोट आहे मध्यमा. मध्यमा म्हणजे मिडिल फिंगर. इट रिप्रेझेंट्स आवर विच एलिमेंट? स्काय एलिमेंट. आपल्या शरीरातलं आकाश तत्व दाखवतं ते बोट म्हणजे मध्यमा. देन दिस वन इज in Marathi Anamika, and we can say in English it is ring finger. Ring finger हे अनामिकेचं बोट जे आहे ते आपल्या शरीरातलं which element represents? It represents earth element. आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्व दाखवणारं, आपल्या शरीरातलं मातीचं प्रतीक किंवा पृथ्वीचं प्रतीक म्हणून हे अनामिकेचं बोट आहे. आणि लास्ट वन इज लिटिल फिंगर, कनिष्ठा किंवा करंगळी. तर ही करंगळी जी आहे किंवा कनिष्ठा जी आहे त्या इट रिप्रेझेंट्स अवर वॉटर एलिमेंट. आपल्या शरीरातलं जलतत्व सांगणारं किंवा जलतत्व दाखवणारं हे बोट आहे. अंडरस्टँड? आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट ऑफ 5 फिंगर्स. ओके. मला वाटतं आपणा सगळ्यांना या 5 बोटाचं जे रहस्य आहे किंवा ह्या 5 बोटामध्ये कोणकोणती तत्व आहेत समजलेले असतील. अंगुठा अग्नितत्व, तर्जनी वायू तत्व, मध्यमा आकाश तत्व, अनामिका पृथ्वी तत्व आणि कनिष्ठा किंवा करंगळी जलतत्व. ओके. तर these 5 elements, that is air, fire, air, sky, earth and water, when there is imbalance out of this one, या 5 पैकी एकाचा जरी इनबॅलन्स झाला शरीरामध्ये, इनबॅलन्स झाला, then causes disease. It affects on our body. जर आपल्या शरीरातला याचा इनबॅलन्स झाला एका जरी तत्वाचा, तर आपल्या बॉडीवर आपल्या शरीरावर याचा परिणाम होतो आणि आपण आजारी पडतो किंवा त्या प्रकारचे रोग आपल्याला लागतात. आता आपल्याला जे आजार आहेत, रोग आहेत, हे 5 तत्वाचेच आजार आहेत. देह 5 तत्वाचा, त्यामुळे आजार पण या 5 तत्वापासूनच येतात आणि त्या 5 तत्वाशीच निगडीत असतात ते रोग. म्हणून आपल्याला कुठल्या तत्वाला चा रोग किंवा आजार बळावलेला हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे विच एलिमेंट इज लॅक इन बॉडी. आपल्या शरीरातलं कुठलं जे हे आहे तत्व आहे, मग ते आकाश असेल, पाण्याचं तत्व असेल, वायूचं असेल किंवा पृथ्वीचं असेल किंवा ह्याचं अग्नीचं असेल, यापैकी कोणतं कमी जास्त झालेलं आहे ज्यामुळे आपल्या शरीरावर व्याधी किंवा आजार आलेले आहेत, हे डॉक्टर डायग्नोसिस करतात आणि त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट देऊन बरं आणि ठणठणीत करतात. ओके. परंतु आपल्या हातात आहे आपलं शरीर निरोगी
सुदृढ आणि चांगलं ठेवायचं. कसं तर आपण हे 5 तत्वाचं जे कंट्रोल आहे, बॅलन्स आहे, तो व्यवस्थित सांभाळला, व्यवस्थित ठेवला तर आपली बॉडी हेल्दी, आपण फिजिकली फिट राहू, मेंटली फिट राहू, किंवा आध्यात्मिक दृष्ट्या फिट राहू, किंवा स्पिरिच्युअली फिट राहू, म्हणजे कुठल्याही बाबतीत आपण फिट राहू. ओके. when in balance out of this of one of element, then it causes disease according to lack of this special element. म्हणजे जो आपल्या शरीरातला जो तत्व आहे, अग्नितत्व असेल किंवा वायू किंवा आकाश, यापैकी जे कमी जास्तपणा कुणाचा झाला की मगच आपल्याला व्याधी किंवा आजार जडतात. ओके. तर पहिलं बोटाचा आपण स्टडी करूया अगोदर. पहिलं बोट म्हणजे अंगुठ्याचा म्हणजे थंबचा. तर ह्या थंब मध्ये कुठलं तत्व आहे? इट रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? इट रिप्रेझेंट्स फायर एलिमेंट, मीन्स अग्नितत्व दाखवतं हे बोट. थंब जे आहे ते काय दाखवतं? आपल्या शरीरातलं अग्नितत्व म्हणजेच फायर एलिमेंट. आणि हे फायर एलिमेंट किंवा अग्नितत्व आपल्याला कुठून मिळतं? आवर बॉडी ऍब्सॉर्ब्स सनलाइट. सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्यप्रकाश, त्याच्यापासून आपल्याला अग्नितत्व शरीराला मिळतं. म्हणजे सूर्य महाराज आपल्याला अग्नितत्व देऊन आपला शरीर जिवंत ठेवण्याचं काम करतात. ओके. तर अग्नितत्व आपल्याला कुठून मिळतं? फ्रॉम दी सन, सूर्यापासून मिळतं. ठीक आहे. आणि जर आपल्या शरीरातलं अग्नितत्व कमी झालेलं असेल किंवा जास्त झालेलं असेल, जास्त झालं तर टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर होतं, म्हणजे शरीर तापलं जातं. किंवा एखादं इनबॅलन्स झालं तर त्या संबंधित जे डिसीज आहेत, फॉर एक्झाम्पल रिकेट म्हणजे मुडदूस. लहान लेकरांना होतं बघा मुडदूस. लॅक ऑफ व्हिटॅमिन डी. काही लेकरं असं मुडदूस म्हणजे तुम्हाला माहित असेल, एकदम हातपाय काड्या, डोकं मोठं असं मोठं आलं, पोट आहे मोठं गाडग्यासारखं, हातपाय काड्या. तर असं जे लेकरू असतं त्याला मुडदूस झाला म्हणतात लेकराला. मुडदूस नावाचा एक रोग आहे, रिकेट. तर हे कशामुळे होतं? लॅक ऑफ सनलाइट किंवा लॅक ऑफ व्हिटॅमिन D3 किंवा 3 और व्हिटॅमिन डी. आपल्या शरीराला जर व्हिटॅमिन डी जर नाही, हे आहे काय म्हणायचं त्याला, जीवनसत्व जर नाही मिळालं किंवा कमी प्रमाणात मिळालं तर त्या लेकराला होणाऱ्या काय होतो? मुडदूस नावाचा रोग होतो. मग त्याला आपण काय करतो? सकाळचं जे कोवळं ऊन असतं बघा, सकाळी सूर्य महाराज उदंड हाताने आपले प्रेम वर्षाव करत असतात आणि आपण मात्र साखर झोपेत असतो. तर ते सकाळचं ऊन अंगावर पडलं पाहिजे, सूर्य स्नान केलं पाहिजे. पहिले लोक बघा फिरायला वगैरे जायचे अगदी बनेल वगैरे घालून किंवा कमी कपड्यात, जेणेकरून पूर्णतः आपलं शरीर न्हावून जाईल. कशानं? सूर्य स्नानानं. आणि तिथून आल्यावर मग घरी आंघोळ करायची. आणि सूर्य स्नान करताना ते मनाला पण आंघोळ घालायचे. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, किंवा देवाचे द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्तीच्या आडी साधिलेल्या. ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्याच्या ओव्या, अभंग, भजन म्हणत म्हणत ते रस्त्यानं फिरत जायचे. सूर्याचं स्नान अंगावर, सूर्य, आणि पायात चप्पल न घालता पायाला असं खडे वगैरे टोचले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला ॲक्युप्रेशर होईल. प्रत्येक पॉइंटला आपल्या ऊर्जा मिळेल. आजकाल स्टाईल निघाले फरशी, स्टाईल, हमारी स्टाईल. आमच्या घरात स्टायलिश फरशा आहेत. कुठं म्हणजे अगदी असं हे, तर स्टायलिश वाटतं ना. थोडं जरी पाणी पडलं आणि त्याच्यावर निष्ठले की पूर्ण पाय तर मोडतो, हात तर मोडतो, नाहीतर डोकं तर मोडतं आणि मग लुळं पांगळ होऊन बसावं लागतं. किंवा तशा घरामध्ये आपल्याला ॲक्युप्रेशर पायाला टोचलंच जात नाही, त्यामुळे अनेक आजार उद्भवतात, सांधेदुखी वगैरे. तर मग बाहेर फिरायला जावं लागतं बिना चप्पलचं, किंवा असं चप्पल घ्यावं त्याला असे काटे असलेले स्लीपर निघाले बस वाट. ते स्लीपर घालून सगळ्या घरात फिरायचं, कुठं स्वयंपाक घरात सुद्धा जायचं, किचन मध्ये सुद्धा जायचं. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? चप्पल हे बाहेरच असायला पाहिजे, घरात तर नकोच नको, आणि स्वयंपाक घरात तर नकोच नको. पण हल्ली सगळं विरुद्ध झाले हो, ऐकत नाही कुणी कुणाचं. असो, तर हे जे अग्नितत्व आहे हे जर शरीरात कमी जास्त प्रमाणात झालं तर अग्नीच्या संदर्भात जे अग्नितत्वाचे रोग आहेत ते आजार बळवतात. आणि त्यामुळे आपल्याला काय होतात? मग रिकेट्स नावाचा रोग होऊ शकतो,
किंवा इट अफेक्ट्स, इट ऑल्सो अफेक्ट्स, आपलं जे अग्नितत्व कशा कशावर परिणाम होतं, इट अफेक्ट्स ऑन हंग्रीनेस, थ्रस्टी अँड स्लीपिंग. आपली जी भूक आहे, तहान आहे किंवा झोप आहे, तर ह्या तिन्हीवर पण परिणाम याचा होतो. कशाचा? ह्या अंगुठ्यामध्ये जे अग्नितत्व आहे जे शरीरात इनबॅलन्स झालं तर आपली भूक मंदावते किंवा आपल्याला झोप कमी येते किंवा निद्रानाश होतो किंवा तहान म्हणजे सारखे तहान लागणे, मग पाणी पिणे त्यामुळे सारखं लघवीला पळायला लागणं वगैरे असे जे आजार आहेत ते प्रकारचे होतात. म्हणून आपण आपलं अग्नितत्व शरीरातलं व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला सकाळी मॉर्निंग वॉकला ज्या वेळेला सूर्योदय होत असतो त्यावेळेला गेलं पाहिजे. सूर्यस्नान आपल्या शरीरावर घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी हे भरपूर प्रमाणात मिळेल. आणि आपल्या अन्नातनं तर मिळतच मिळतं, पण उदंड हाताने देव फ्रीमध्ये देतो ना, फ्री ऑफर आहे आणि त्याचा लाभ घेतलाच पाहिजे, नाही का? फ्री म्हटलं की बघा, बायका विशेषतः कुठेही दुकानात याच्यावर काय फ्री आहे हो, त्याच्यावर काय फ्री आहे हो, सगळं फ्रीच. याच्याबरोबर हे फ्री, त्याच्याबरोबर ते फ्री. तर फ्री. तर देव महाराज आपले जे ईश्वर आहेत ते उदंड हाताने सकाळी देत असतात आणि जे त्याचा सदुपयोग करतात त्यांना व्हिटॅमिन डी मिळतं आणि त्यांना जे अग्नीच्या संदर्भात जे रोग आहेत अग्नितत्वाशी निगडीत ते होत नाहीत. त्यानंतरचं बोट घेऊया, तर्जनी. तर्जनी रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? इट रिप्रेझेंट्स एअर. एअर मीन्स वायू. वायू म्हणजेच हवा. तर आता हे एअर, हे तर्जनी आपलं दुसरं जे आपलं देह जे 5 पंचमहाभूताचं बनलाय त्यातला अग्नितत्वाचा अभ्यास केला. त्यानंतर हे तर्जनी म्हणजे कुठलं तत्व आलं? एअर म्हणजेच वायू, वायू तत्व. मग वायू तत्वाच्या संदर्भ आपला इनबॅलन्स झाला आपल्या शरीरामध्ये, आपलं जे हे आहे वायू तत्व आहे कमी किंवा जास्त झालं तर कुठले रोग होतात? एअरच्या ह्याच्यातनं ब्रीदिंग. आपण एअर कशी घेतो? श्वास करतो. हे ब्रीदिंग अखंड चालू आहे ना, श्वास घेणं सोडणं घेणं सोडणं. तर ह्या ब्रीदिंगद्वारे आपण काय करतो? एअर, हवेचं तत्व किंवा वायूचं तत्व आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब किंवा आत घेतो. ठीक आहे. अँड इट अफेक्ट्स ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम ऑल्सो इन बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसनाची जी सिस्टीम आहे, श्वसन नलिकेची किंवा हवा आतमध्ये घेणं सोडणं, त्याच्यावर याचा परिणाम होतो. आणि जर आपला हवा शरीरामध्ये घेण्याचा ब्रिदिंगचा जर वेग मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा मर्यादेपेक्षा अगदी स्लो असेल म्हणजे नॉर्मल नसेल तर श्वसनाचे विकार जडतात, जसे की अस्थमा, कफ अँड कॉमन कोल्ड एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे अस्थमा म्हणजे दमा, कोल्ड म्हणजे सर्दी आणि कॉमन कोल्ड म्हणजे व्हायरल सर्दी. म्हणजे कुणाला तर झाली त्याच्याकडून आपल्याला एखादा जंतू आपल्या शरीरात जाऊन तो व्हायरल म्हणजे संसर्गात न होणारी व्हायरल असेल तर हे विकार जडतात. म्हणून आपण त्याची दक्षता जर घेतली, शरीरातला त्याचा बॅलन्स व्यवस्थित ठेवला तर आपल्याला वायूच्या संदर्भातले कुठलेही आजार होणार नाहीत. त्यानंतरचं बोट आहे मध्यमा. मध्यमा म्हणजे मिडिल फिंगर. यालाच इट रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? इट रिप्रेझेंट स्काय एलिमेंट. आपल्या शरीरात जे आकाश तत्व आहे, आकाश तत्व. आता आकाश तत्व कसं असतं? आपली बॉडी आहे बघा, बॉडीमध्ये असं पूर्ण गच्च भरलेली नाही, मध्ये मध्ये गॅप आहेत, इथून इथं जोडलेलं आहे, इथं जोडलेलं आहे, इथं जोडलेलं आहे. आणि आपण जर सगळ्यात महत्वाचं जर केलं तर आपले जे आहेत स्पायनल कॉर्ड्स, आपले जे मणके आहेत, प्रत्येक मणक्याच्या मध्ये स्पेस आहे, त्याला मध्ये गादी म्हणतात, मध्ये जे मांस असतं त्याला गादी म्हणतात. माझी गादी हल्ली, मणक्याची गादी हल्ली आहे त्यामुळे मला चालता येत नाही व्यवस्थित, किंवा जास्त प्रमाणात झालं तर पुन्हा मग पॅरालिसिस म्हणजे अस्थांग वायू, अर्धांग वायू वगैरे होतो. तर कशामुळे होतं हे सगळं? तर शरीरातलं बॅलन्स नसल्यामुळं. तर आपण आपलं जे हे मध्यमा बोट आकाश तत्व घेणार आहे, मध्यमा मिडिल फिंगर, तर बॉडी गॅप्स मध्ये किंवा इट मीन्स स्पेस बॉडी, बॉडी म्हणजे खाली रिकामी जागा असते
तर याच्यावर हे अफेक्ट करत असतं किंवा यामुळे आपल्याला काय होतं, साधारणतः मेंटल जे म्हणजे बौद्धिक जे आजार आहेत किंवा ब्रेनच्या संदर्भातले किंवा आणखी कशाचे म्हणता येतील, आपल्या मेंटली आपण स्ट्रॉंग राहू शकत नाही. तसंच ब्लड प्रेशर, आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर, बीपी वाढतो, चिडचिडेपणा वाढतो, टेन्शन येतं, त्यानंतर अँझायटी येते. अँझायटी आपल्याला असं एकदम चक्कर आल्यासारखी वगैरे होते. तर हे सगळं कशामुळं, आकाश तत्व आपल्या शरीरातलं कमी किंवा जास्त झाल्यामुळं, इनबॅलन्स झाल्यामुळं. सो वी नीड टू बॅलन्स इट, दॅट इज स्काय एलिमेंट. मीन्स आपल्या शरीरातलं आकाश तत्व आपण बॅलन्स ठेवायला पाहिजे. आयुष्यामध्ये बॅलन्सला खूप महत्व आहे. शरीरामध्ये बॅलन्स नसेल तर शरीरामधले पार्ट कुचकामी होतात किंवा आजारी पडतात. तसंच आपल्याकडे सुद्धा बॅलन्स नसेल, नो कॅन तुम्हाला कोणी विचारणार नाही हो तुमच्यात किती गुण आहेत, किती सद्गुण आहेत. नो 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 व्हॅल्यू. कारण माणसाला कशावर माणसाची पाड काय, पैशावर. तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो, बहीण भावाची आहे. एका बहिणीला भावाने घरी जेवायला बोलवलेलं असतं. भाऊ खूप 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 श्रीमंत असतो, धनाढ्य असतो. बहीण खूप 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 गरीब असते, गरीबाच्या घरी. आणि मग तिथं जेवायला गेल्यानंतर औपचारिकता म्हणून बोलवलं असतं. वर्षातून एकदा बोलवा, म्हणजे किटकिट नको, बोलवत नाहीत म्हणायला नको म्हणून बोलवलेलं असतं. मग ते नाकडोळं मोडत कसं तरी ते आणून ताट ते भाऊजे आदळते. मग ते म्हणजे तिचा अपमान केला जातो, तिला दिलं जातं जेवायला, पण असं जसं कुत्र्याला आपण भाकर टाकतो किंवा खा म्हणल्यासारखं, म्हणजे रिस्पेक्ट दिला जात नाही. मग तिला खूप वाईट वाटतं बहिणीला, की माझी गरिबी आहे म्हणून माझ्या नात्यातली म्हणजे भाऊ आहेत, सक्का भाऊ आहे किंवा भावाची बायको भाऊजाई आहे, जिला बहिणी भाऊजाई म्हणजे बहिणीसारखं नातं असणारी, तिनं सुद्धा मला रिस्पेक्ट करत नाही. म्हणून ती बहीण तिला खूप वाईट वाटतं आणि मनात तिनं जिद्द करते, की आता मी भावाच्या घरी जाईन तर त्याच्यापेक्षा मोठी झाल्यावर जाईल, तोपर्यंत जाणार नाही. जिथं मला रिस्पेक्ट नाही तिथं मी जाणार नाही. ठीक आहे. आणि मग तिनं तिचं नवरा मुलं वगैरे भरपूर कष्ट करतात आणि त्यांना एके दिवशी खूप भावापेक्षाही श्रीमंती बहिणीला येते. आणि मग पुन्हा मग मोठं झालं की सगळे चिकटतात, जसे मधाला माशा भोंगवतात ना तसे. कारण पैसा असतो ना, मनी पॉवर. पैसा बोलता है, पैसा बोलता है, झुन झुन की करो झंकार, दुनिया है काला बाजार, पैसा बोलता है. तर पैसा बोलताय. माणसाला किंमत नाही, गुणाला किंमत नाही. कशाला किंमत आहे? पैशाला. मग ती पैसा कुठला बी असो, म्हणजे कसाही असो, चोरी केलेला असो, बँक रॉबरी, दरोडा घातलेला असो किंवा कुणाचा खून करून केलेला असो किंवा कुठलं घबाड मिळवलेलं असो किंवा दारू वगैरे ज्या विकायच्या नाहीत त्या गोष्टी विकून असो, पण पैसा आहे आणि पैशामुळं त्याला ताल है, माल है तो ताल है, नहीं तो भाई बुरा हाल है. तर माल है तो ताल है, नहीं तो भाई बुरा हाल है. कोई नहीं पूछेगा, बीवी भी नहीं पूछेगी आपको, कोई नहीं पूछेगा, सगे सोयरे नहीं पूछेंगे, खुद के बच्चे भी नहीं पूछेंगे आपके पास मनी नहीं है तो, अर्थ नहीं है तो. इकॉनॉमिकल भाषेत त्याला काय म्हणतात? अर्थ. जिनके पास नहीं है अर्थ उनका जीवन है व्यर्थ. म्हणजे अर्थ नसेल तर जीवनाला अर्थ राहत नाही. ठीक आहे. तर आपलं कुठं तिसरा बोट जे चालू आहे, मिडल फिंगर, कुठलं तत्व? आकाश तत्व. आणि आकाश तत्व हे आपल्या स्पेस बॉडीमध्ये जे स्पेस आहे तिथं असतं आणि याचा जर इनबॅलन्स झाला तर आपल्याला कुठले आजार होतात? ब्लडच्या निगडीत किंवा ब्लड प्रेशर असेल, मेंटल डिसीज म्हणजे मस्तिष्काशी संदर्भित, मेंटल म्हणजे आपली बुद्धी, मेंदू ह्याच्या संदर्भातले, किंवा टेन्शनमुळे शुगर होते, बीपी होतो, त्यानंतर अँझायटी, चक्कर येणं वगैरे, हे सगळे आजार ह्या आकाश तत्वामुळे होतात. त्यानंतरचं बोट कुठलं आहे? ही तर्जनी. तर्जनीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर्जनीला विच फिंगर? अरे
ही जी तर्जनी आहे, हो सॉरी आपलं उलट व्हायला लागले, हा त्यामधलं बोट झालं, त्या असं हात केलता ना मी, सॉरी सॉरी सॉरी. तर नेक्स्ट वन इज दॅट इज फोर्थ, अनामिका. तर्जनीचं मगा झालंय आपण, तर्जनी म्हणजे वायू तत्व. आता अनामिकेचं चौथं जे आहे अनामिका. अनामिकाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? रिंग फिंगर. रिंग फिंगर म्हणजे आपल्या ज्या बोटामध्ये रिंग घातली जाते, अंगुठी घातली जाते, तिला रिंग फिंगर म्हणतात. आणि यामध्ये विच इट रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? इट रिप्रेझेंट्स अर्थ एलिमेंट. आपल्या पृथ्वी तत्वाचं हे बोट जे आहे ते दर्शवितो, किंवा पृथ्वी तत्व यामध्ये असतं. कुठल्या बोटामध्ये? अनामिकेमध्ये. मग पृथ्वी तत्व म्हणजे मिट्टी म्हणूया, माती. तर आपल्याला जर पृथ्वी तत्व व्यवस्थित नाही मिळाली, इनबॅलन्स आलं, तर कुठले कुठले आजार होतात? कशा कशाच निगडीत आहे हे पृथ्वी तत्व? आपल्या हाडामध्ये बोन्स जे आहेत, हाडं मजबूत राहण्यासाठी याचा उपयोग होतो. शिवाय दात, टीथ, आणि हे जे बाल आहेत, हेअर्स, केस, इट रिप्रेझेंट इट कॉजेस डिसीज ऑन बोन्स, टीथ अँड हेअर्स. म्हणजे आपल्यात जर हे इनबॅलन्स झालं तर लवकरच केस पिकतील, किंवा लवकरच दात पडून तोंडाचं खोबरं होईल, असं बोळकं होईल. काय राम म्हणले लांब लांब, राम म्हणता येणार लांब, कारण बोबडे येणार ना. हे बॉडीगार्ड आहेत म्हणून आपल्या जिभेच्या आवाज घुमला जातो त्या मंदिरात, आणि मग त्याच्या आवाजाची व्यवस्थित स्पष्ट आवाज येतो. आणि बॉडीगार्ड नसले की मग ते हवा इकडून तिकडून जाऊन की राम म्हणले तर लांब. म्हणून देवाचं नाव तरुण हे सगळे बॉडी, सगळे पार्ट व्यवस्थित असतानाच घ्यावं म्हणून. एकदम म्हातारा मराला खेळ मग राम राम म्हणून घरातले माणसं म्हणतात, जीव मरायला आलाय आता तरी देवाचं नाव घ्या, राम म्हणा. राम म्हणजे जीव जाईल लवकर, आणि मग तुमची बी सुटका होईल आणि आमची बी सुटका होईल. रोज इथं अडकून पडायचं. मग लांब लांब म्हणते त्याला. म्हणजे ज्या वेळेला हे सगळे स्ट्रॉंग आहेत, म्हणून त्यावेळेला आपण सगळ्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपल्याला देशाटन करायचं असेल, कुठं काशीला जाण्याची इच्छा असेल, फॉरेनला जाण्याची इच्छा असेल, किंवा आणखी काही असेल, तर सगळं पूर्ण करून आताच आपल्या हात अवयव सगळे शाबूत असताना केलं पाहिजे. पुन्हा म्हातारपणी पैसा असेल पण जाता येणार नाही, किंवा पुन्हा आपलं परावलंबी जीवन झालेलं असेल. पुन्हा सत्ता कुठे गेली असते? सत्ता परिवर्तन होते ना, त्यावेळेला मोदीकडून सत्ता कुणीकडे आलेली असेल? कुणाकडे? योगी साहेबाकडे, म्हणजे मुलाकडे, बापाकडून मुलाकडे. आणि मुलाकडे आल्यावर मग काय बाप, पहिले ज्या मुलाला त्यानं तोंडातनं आवाज काढण्यात तिथं लगेच बापानं पैसे दिलेले असतात. पप्पा मला 100 रुपये द्या म्हणजे पप्पानं 200 दिलेले असतात. पण पप्पाला जर कशाला पाहिजे असेल म्हातारा झाल्यावर, अरे जरा मला एक थोडेसे पैसे दे. कशाला पाहिजे तुम्हाला पैसे? कशाला पाहिजेत? अरे दे. मग कसं तर दिलं तर, अहो सगळे काय तुम्ही पैसे ते हे नसू, आता काय ते जवान होणार आहेत का त्यांना पैसे वगैरे देताय तुम्ही? लगेच सुनबाई म्हणते की नाही, की म्हणून परावलंबी जीवन व्हायचे आहे. कुत्र्याचं जीवन सुरू, कुत्र्याचं आयुष्य दिलेलं आहे शेवटच्या आपल्याला. कुत्र्यासारखं सगळे हाड वाटलं हे हाडे मध्येच. तुमचं काय काम आहे? एका कडेला बसा नाही तर काय, तर आज इथं पार्टी आहे, आम्ही पार्टी अरेंज केली. एका घरात आतमध्ये बसा नाही तर कशाला आलात? हे सगळं आहे हो जगात. तर असं नाही केलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला देह दिला, सगळं आपल्या तोंडच्या घास काढून दिलेला असतो. आपण स्वतः उपाशी राहून आपल्या लेकरांना जगवलेलं असतं आई वडिलांनी. तर त्याची कृतज्ञता मुलानं पण ठेवली तरच त्या आईवडिलाला, मुलाला किंवा त्या मुलीला जन्म दिलेलं कृतकृत्य वाटेल. नाहीतर आपण वांज असतो तर बरं झालं असतं वाटेल, नाही का? असो, नेक्स्ट अनामिका झालेली आहे. आता लास्ट वाली जे आहे लिटिल फिंगर, इन मराठी कनिष्ठा और करंगळी. हे जे आहे कनिष्ठा किंवा करंगळी, इट रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? इट रिप्रेझेंट्स वॉटर एलिमेंट. आपल्या शरीरामध्ये जे जलतत्व आहे, म्हणजे पाण्याचं तत्व. जल म्हणजे पाणी, जल जलपरी, पाण्यातली परी, तसं जल म्हणजे पाणी. तर आपल्या शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं, म्हणजे इनबॅलन्स झालं, तर इट अफेक्ट्स ऑन युरिन डिसीज. आपल्या शरीरामध्ये जे युरिन डिसीज म्हणजे लघवीच्या संदर्भातले, मग ते किडनीचा रोग असेल, किडनीचा आजार असेल, किंवा सलायवा, आपला सलायवा असतो बघा,
सलायवा ज्याला दमा आहे त्याला माहित आहे बघा, खंग खंग खोकलं की असा मोठासा बेडका येतो, त्याला सलायवा म्हणतात. किंवा लाळ येते, चिकट चिकट थुंकी जी येते आपल्या शरीरात तोंडातून, त्याला सलायवा म्हणतात. सलायवा टेस्ट केला असेल तुम्ही कधी? कोरोना पिरियड मध्ये सलायवा, आपल्या शरीरातला सलायवा बघत होते, म्हणजे त्या थुंकी तपासत होते, आणि त्या थुंकीत किती प्रमाण आहे त्या कोरोनाचं. कोरोनानं माणसाची म्हणजे माणसं जवळ बी आली, आणि माणसं काय आहेत आणि कोण कसं आहे हे सगळं शिकवलेलं आपल्याला. म्हणजे माणसं वाचायला कोणी शिकवली? कोरोनानं शिकवली. म्हणून स्वतःची किंमत स्वतः करा, जग तुम्हाला किंमत देईल. स्वतःची किंमत आपली आपण अदोगड करायला शिका, आपल्याला जर किंमत हवी असेल तर. आपण आतापर्यंत काय केलं? दुसऱ्यांनाच किंमत देत बसलो. दुसऱ्याला देऊ नका असं नाही, दुसऱ्याला किंमत द्या. टेक गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. पण आपला रिस्पेक्ट जर हे होत असेल तर नो. आधी आपला जो आपल्याला रिस्पेक्ट देते त्याला डबल रिस्पेक्ट द्या. जो आपल्याला रिस्पेक्ट देत नाही त्याला दादा रामराम बाबा रामराम म्हणा. ओके. तर हे जे कनिष्ठ आहे, लास्ट वाला लिटिल फिंगर, इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज लिटिल फिंगर, अँड इट रिप्रेझेंट्स विच एलिमेंट? दॅट इज वॉटर एलिमेंट्स इन बॉडी. आपल्या शरीरातलं जे जलतत्व आहे, पाण्याचं तत्व आहे, हे दाखवणारं किंवा दर्शवणारं हे बोट म्हणजे कनिष्ठा. तर ह्याचं लॅक म्हणजे उणीव किंवा इनबॅलन्स झालं आपल्या शरीरामध्ये पाण्याचं. पाणी चांगलं मग किती बी पिलं तर चांगलं नाही. कारण आता उष्माघात होतो बघा उन्हाळ्यात, तरी आपण काय करतो? उन्हातनं बाहेरून येतो आणि ढसाढसं पाणी पितो, तहान लागली असते, पाणी इतकं गोड लागतं, अमृत पिल्यासारखं लागतं. पण ते किती पिलं पाहिजे? अगदी तळस भरेपर्यंत, नरड्याला येईपर्यंत नाही प्यायचं, आणि ती उभारून नाही प्यायचं. खाली बसलं पाहिजे, हातावर थोडासा गुळ घेतला पाहिजे किंवा थोडंसं साखर. ती गृहिणी हुशार पाहिजे घरातली. आलेत मालक, द्या पाणी म्हणले, घ्या, दिलं काढून. ते बी कुठलं? फ्रीज मधले, घ्या बॉटल. फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाही, ते बी बॉटलनं प्यायचं नाही. बॉटलचं जर पाणी प्यायचं असतं ते ग्लासात होता, थोडंसं नॉर्मल पाणी त्यात ओतून त्याला थोडंसं थंडावा कमी करा, आणि एक एक घोट आधाशासारखं प्यायचं नाही. कधी प्यायला नाही, मग आता मी समुद्रच पिऊन टाकतो की काय असं? आणि असं जर केलं तर मग काय होईल? उष्माघात, अटॅक येईल आणि जाग्यालाच खलास होईल ना. अशी कितीतरी उदाहरण आहेत की उन्हातून आला आणि गटागटा पाणी पिला आणि देवाकडे गेला. उन्हातून आला, गटागटा पाणी पिला आणि देवाकडे गेला आहे. म्हणून आधाशासारखं नाही, खाली बसून व्यवस्थित ग्लासात घेऊन थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. थोडं थोडं म्हणजे थोडं दम खाऊन असं. असं एकदा चालू केलं नळ, ते घागरीत पाडायला, तसं नाही ओतायचं नळ. पाणी प्यायचं असतं, पाणी ओतायचं नसतं तोंडात. आपण म्हणतो पाणी पित आहे, तू काय करतायस रे? आय एम ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे. पाणी पिणे म्हणजे असं तोंडाने अगदी स्लोली चहा पिल्यासारखं. चहा सुद्धा पितातच का? चहा ओततात तोंडात, ओततात. कधी एखादी सून रागावल्यावर ती म्हातारी वरडायला लागली, तिच्या दरड्यात त्याचं ओत चहा म्हणजे ग बसते. तर ओतणे आणि पिणे ह्याला फरक आहे. आणि पाणी पाजणे, तर पाणी एकदाच पाजते. कधी पाजते? जेव्हा पित होता तेव्हा अजिबात, अरे जरा पाणी दे रे, मला तहान लागले. बसा उगा, तुम्हाला दुसरं काय तहानभर बसून बसून कामाला गेल्यासारखं तहान लागले, पाणी दे. उगा बसायचंच नाही. जरा कोण माणूस असं बसले की तुम्हाला पावतच नाही, पाणी दे, हे दे. त्या म्हाताऱ्याला करायचं किंवा म्हातारीला करायचं. दिस इज नॉट राईट. आणि मेले की थोरला कोण आहे, बोलवा, त्याला पाणी पाजत. अरे मेलाय ते, आता पाणी पाजवतो. ज्या वेळेला पाजवस तेव्हा कुठे गेलतस, आणि आता आलाय पाणी पाजवलं. दॅट इज नॉट राईट. म्हणून मित्रांनो, या ब्रह्मांडात जे आहे तेच आपल्यात आहेत, आणि आपण जे देतो तेच घेतो, जे पेरतो तेच उगवतं. म्हणून चांगलं पेरा, चांगलं बोला, चांगलं वागलं पाहिजे आपण, आणि चांगलं त्याचे रिझल्ट पण आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आपण रॉंग साईडनी कधी नाही जायला पाहिजे. आपण या ब्रह्मांडाचे जी तत्व आहेत ते पाळली पाहिजे, म्हणजे बॅलन्स ठेवली पाहिजे. नाही तर बॅलन्स बिघडतो, आणि एकदा बॅलन्स बिघडले ब्रह्मांड तर आनंद हाताने देत असतो. आपण एक बीज जर पेरला तर कणीस बघा किती हजारो पटीने येतो नाही. तसं ब्रह्मांड म्हणजे देव आहे. देवाचं काम आहे की आपण एक पाऊल चालले की त्यांना आपल्याकडे 10 पावलं 20 पावलं येतं, म्हणजे जास्त प्रमाणात येतं. आपण त्यांना 1 रुपया देतो, देवा मला पास कर,
मी तुला 100 काय 5 नारळाचं तोरण वाहील. मला किती 1 कोटीची लॉटरी लागू दे देवा. आपण नवस बोलतो, देवा मला 1 कोटीची लॉटरी लागू दे आणि मी तुला 11 नारळाचं तोरण. म्हणजे देवाला जेव्हा आपल्याला 1 कोटी रुपये द्यावेत तेव्हा आपण बी आपलं मन मोठं करतो. किती मोठं करतो? 11 नारळ वाहील. 11 नारळ म्हणजे किती? 15 ₹10 समजूया. 10 11 आणि 10 वर्ष 110 किंवा 15ला असलं तर आणखी एक ₹65 वाढले. 65 175 म्हणजे ₹250. जेव्हा देव आपल्याला म्हणजे ₹250 कधी देतो आपण? ज्यावेळेला देवाने 1 कोटी द्यावेत तेही अगोदर आणि मग आपण नंतर नवस फेडेल तेव्हा फेडला तर फेडला, नंतर गेला ₹20. तर किती? देवाचा एक नवस फेडायचा बाबा. का? बोललो नव्हतं ते 1 कोटीची लॉटरी लागू दे म्हणून आणि ती लागली. मग फेड की काय झालं? नाहीत का आता पैसे? होय रे, पण वेळच मिळेना. आता कसा वेळ असेल? आता तुला कोटी आलेत ना, मग वेळ कसं मिळणार? म्हणजे मानव इतका स्वार्थी, मतलबी का झाला? आपण सगळेच त्यात आलो. तर असं नाही करायला पाहिजे आपण. आपण यातून एकच घेतलं पाहिजे, की परमेश्वरानं जे दिलंय त्याची कृतज्ञता फक्त व्यक्त करायची. देव काय मागत नाही? कृतज्ञता. आता आपण नैवेद्य जे देवाला ठेवतो ते कृतज्ञता म्हणून. देवा तू आम्हाला एवढं ऐश्वर्य दिलं, 24 तासाचा दिवस दिलास, हा देह दिला इतका चांगला सुंदर असा. तर त्याचं परतफेड म्हणून मी फुल नाही फुलाची पाकळी जी आमच्या घरात बनवलेली आहे भाजी भाकरी किंवा जी पोळीचा नैवेद्य आहे, पोळी म्हणजे चपातीचा, मी तुझ्या पुढे अर्पण करत आहे, तो गोड म्हणून खा. तर देव त्यातला श्वास शोषून घेत असतं बघा. आपण प्रेमानं ठेवलेला नैवेद्य किंवा मायेनं किंवा कृतज्ञतेनं जर ठेवला तर देव खातो. खातो म्हणजे त्यातलं अर्क सगळा, जसं की दुधातला अर्क सगळा ओढून घेतला की लोणी होतं, लोण्यातला अर्क घेतला की तूप होतं. तसं ते देव ओढून घेतलेलं असतं, घेत असतो. म्हणून ठेवली पाहिजे. देवाला नैवेद्य ठेवला पाहिजे किंवा गॅसवर पहिली भाकरी किंवा जी काय बनवलं आपण त्याला छोटासा नैवेद्य करून गॅसला टाकला पाहिजे किंवा त्याच्या नावानं देवाला ठेवला पाहिजे किंवा कावळ्याला वगैरे बाहेर पक्ष्याला ठेवला पाहिजे किंवा गाईला दिला पाहिजे. तर हे काय कृतज्ञता आहे. जुने लोक किती करतात, अगदी हुरडा जरी खायला लागले शेतात तर पहिला घास जो आहे तो तो आकटी आकटी म्हणतात, ती पेटवलेली असते ना त्याला, त्यात टाकायचे. कितीतरी घेण्याचं ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. जुने लोक, जुनं ते सोनं होतं. खूप संस्कृतीवान, खूप चांगले, खूप अगदी त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं असे होते. आणि आताचे लोक असो. तर हे जे लिटिल फिंगर आहे लास्टवालं कनिष्ठा, तर ह्यामुळं काय होतं? इट अफेक्ट्स ऑन आपल्याला पाणी. इट रिप्रेझेंट्स एलिमेंट दॅट इज वॉटर एलिमेंट. आणि वॉटर एलिमेंटमध्ये जे कॉज होतात, डिसीज कॉज होतात. उदाहरणार्थ इट अफेक्ट्स ऑन युरिनरी डिसीज म्हणजे लघवीच्या संदर्भातले जे आहेत, किडनीचा आजार असेल किंवा सलायवा सलायवा म्हणजे अस्थमा किंवा बॉडी फ्लुइड, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या रक्तामध्ये गाठी वगैरे, रक्ताच्या गाठी झालेत वगैरे डॉक्टर सांगतं बघा. तर हे सगळं कशामुळे होतं? तर आपल्या शरीरातलं जलतत्व कमी किंवा जास्त झाल्यामुळे. म्हणजे 5 तत्व जर आपल्या शरीरातली व्यवस्थित असतील, नॉर्मल असतील, तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. आणि या 5 तत्वापैकी एक जरी तत्व कमी किंवा जास्त झालं तर आपलं बॉडी इनबॅलन्स होईल आणि त्याप्रमाणे जे तत्व कमी झालेलं आहे त्याच्याशी संबंधित जे आजार आहेत ते आपल्याला होतील. आणि ह्या 5 तत्वावरच सगळे आजार आहेत. जितके जगात आजार आहेत, जितके डिसीज आहेत ह्या 5 तत्वावरच आहेत. म्हणून हे 5 तत्व आपण फक्त कंट्रोलमध्ये ठेवली तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. तर आपला जो पंचमहाभूताचा देह आहे, पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल, तर ह्याच्याशी निगडीतच सगळे आजार आहेत. म्हणून हे 5 तत्व आपण व्यवस्थित ठेवूया आणि आपले जे हे आहे विचार सुद्धा सकारात्मक ठेवूया, चांगले ठेवूया. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your. I am surely 101% try to my level best to solve your difficulty. And if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day.
keep smiling forever.